गणित दिलेलं बघा. राकेश व राजेश यांनी एकत्र 10 चेंडू व 10 बॅट विकत घेतले. राकेशने ₹1300 खर्च केले आणि राजेशने ₹1500 खर्च केले. जर एक बॅटची किंमत एका चेंडूच्या 3 पट असेल तर एका बॅटची किंमत किती असा प्रश्न दिलेला आहे. तर सर्वप्रथम आपण हे गणित ट्रिक्सने सोडूया. बघा, दोघांनी मिळून समान गोष्टी खरेदी केलेल्या म्हणजे काय की 10 चेंडू आणि 10 बॅट दोघांनी मिळून खरेदी केल्यात. म्हणजे एकाने 3 आणि एकाने 5 असं काही पण होऊ शकतं. पण आपण दोघांनी मिळून किती रुपये खर्च केला तर 1300 प्लस 1500 म्हणजे एकूण ₹2800 खर्च झाला आहे. आणि 10 चेंडू आणि 10च बॅट विकत घेतल्या. मग त्याला जर भागीला 10 केलं तर आपल्याला काय भेटणार आहे 280. आणि हे कशाचा भाव येणार आहे, एक चेंडू आणि एक बॅट यांची किंमत येणार आहे. एक बॅट यांची किंमत येणार आहे 280. आता ते कसं मी थोड्या वेळात एक्सप्लेन करतो. 280 बघा, आता इथे काय दिलेलं आहे, एका बॅटची किंमत, बॅटला मी बी लिहितो. बॅटची किंमत काय 3 पट आहे चेंडूच्या किमतीपेक्षा. जर चेंडूची किंमत 1 असेल तर बॅटची किंमत 3. दोघांची मिळून 4, पण दोघांची मिळून 4 नसून 280 आहे म्हणजे 70. ही काय झालं 70, ह्याला गुणलं तर बॅटची किंमत विचारलेली आहे आपल्याला, ह्याला पण 70 ने गुणा, किती येणार आहे 210. याला चेंडूचं विचारलं असतं तर 70 आलं असतं. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असेल. आता एकूण एक गोष्ट एक्सप्लेन करतो, त्याच्यानंतर जर तुम्हाला हवं असेल तर मी XY वाली पद्धत पण सांगतो. बघा कन्सेप्ट काय ह्याच्या मागचा. आता एकूण एक गोष्ट थोडं शांततेत ऐकून घ्या. काय दिलेलं आहे, राजेश व राकेश यांनी एकत्र 10 चेंडू आणि 10 बॅट विकत घेतल्या. म्हणजे याने 2 चेंडू पण विकत घेऊ शकत होता किंवा जे काय असेल ते, आणि 3 बॅट असं विकत घेतलं असेल असं काहीतरी समजा. आणि उरलेल्यांनी 8 चेंडू आणि ह्याने 7 बॅट असं काहीतरी खरेदी केलेलं असणार आहे. पण दोघांचं मिळून ही बेरीज किती झाली पाहिजे, 10 चेंडू आणि 10 बॅट. ठीक आहे, 10 चेंडू आणि 10 बॅट एवढं काय असली पाहिजे, त्यांची बेरीज असली पाहिजे. मग आता त्यांनी 1300 आणि 1500 रुपये खर्च केले. मग दोघांनी मिळून किती रुपये खर्च केले, राकेशने खर्च केले 1300 आणि राजेशने खर्च केले 1500. मग एकूण दोघांनी मिळून 2800 रुपये खर्च केले. कशासाठी तर 10 चेंडू प्लस 10 बॅट यांच्यासाठी. एवढ्यासाठी दोघांनी मिळून किती रुपये खर्च केले, 2800. मग हे झालं कसं, एक प्रकारे इक्वेशन तयार झालं. ह्याच्यामध्ये तुम्हाला जर बॅटची किंमत विचारली तर इथे डायरेक्ट काय म्हणू शकता की तुम्ही इथे चेंडूची किंमत टाका, किती येईल 30 40 म्हणजे 280. मग एक्सची किंमत म्हणजे चेंडूची किंमत 70 येणार आहे. पण ठीक आहे, जाऊ द्या, मी पहिले एक्सप्लेन करून सांगतो. हे झालं 10 चेंडू आणि 10 बॅट बरोबर 280. ह्याच्यामधून 10 कॉमन येतो. 10 जर ह्याच्यातून कॉमन घेतला तर एका चेंडू व एका बॅटची किंमत किती येणार आहे 2800. हा कॉमन घेतलेला 10 इकडे गुणाकारात आहे, तिकडे पाठवला हा भागाकारात जात असतो. म्हणजे एक चेंडू आणि एक बॅटची किंमत 280 कुठून आली ते कळालं असेल. ठीक आहे, हे कळालं. 280 रुपये एक चेंडू आणि एक बॅटची. आता बॅटची किंमत काय दिलेलं आहे, बॅटची किंमत एका चेंडूच्या 3 पट असेल. मग आता हे धरायचं कसं की बॅट आणि चेंडू कोण 3 पट आहे, तर बॅट ही 3 पट आहे चेंडूच्या. म्हणजे जर चेंडूची किंमत 1 ग्राह्य धरली तर बॅटची किंमत किती झाली 3 झाली. आणि दोघांची मिळून एक बॅट आणि एक चेंडू, एक बॅट आणि एक चेंडू जर घेतला तर बॅट 3 रुपयाची, चेंडू 1 रुपयाचा, एकूण 4 रुपये गेले असते. पण गणितात काय दिलं की एक बॅट आणि एक चेंडू 280 रुपयाचे. म्हणजे ह्याला तुम्ही गुणलं कितीने 70ने. मग ह्याला तुम्ही 70ने गुणा आणि ह्यालाही 70ने गुणा. जर एका बॅटची किंमत विचारली तर ही झाली 220, सॉरी 210, आणि ही झालं चेंडूची किंमत विचारली तर 70. ठीक आहे, आता ही पद्धत ही झाली ट्रिक्सवाल्याची एक्सप्लेनेशन. आता जर तुम्हाला XY पद्धत सोडवायचं असेल तर बघा काय दिलेलं आहे, एका बॅटची किंमत एका चेंडूच्या 3 पट आहे. बॅटची किंमत चेंडूच्या 3 पट आहे. मग चेंडूची जर किंमत आपण X मानली तर बॅटची किंमत किती झाली 3X. दोघांची किंमत किती झाली 4X. ठीक आहे, ह्या कशाच्या किमती झाल्या तर एक बॅट आणि एक चेंडू असं मिळून झालेलं आहे 4X. पण 4X नसून किती दिलेलं आहे 280. सेम Xची किंमत 70 आणि इथे पण तेच होईल. पण जर तुम्हाला ह्याच्यामध्ये ठेवायचं असेल तर डायरेक्ट ह्याच्यामध्ये ठेवू शकता. बघा काय 10 चेंडू आणि 10 बॅट. 10 चेंडू म्हणजे किती 10 गुणिला X प्लस
बॅट 10 बॅट म्हणजे किती 10 गुणिला 30 30x बरोबर किती तर ह्या दोघांची किंमत मिळून झालेली आहे 2800 रुपये. मग इथे झालं 40x 40x बरोबर 2800 मग x बरोबर येणार आहे 2800 भागिला 40 किती झाले हे 280 कशाचे सॉरी हे किती झाले 4 1 4 4 7 28 म्हणजे हे झाले 70 रुपये. हे किती झाले 70 रुपये. एक्सची किंमत किती झाली 70 ही झाली जर 70 ही कशाची झाली एक्सची किंमत झाली. मग 3x किती येणार आहे 3 गुणिला 70 किती येईल 210. असं करा नाहीतर तसं करा कसंही केलं तरी उत्तर किती येणार आहे 210. जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा QR कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता. आपण नाममात्र फीस 59 रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे. या मंथली मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा आणि ह्याच्यामध्ये एक ऑटो पेचा ऑप्शन चालू झालेला आहे जो मी नाही केलेला आहे ते गुगल यूट्यूबद्वारे चालू केलेला आहे. तर त्याला पहिले जसं मेंबरशिप घ्याल तसं त्याला कॅन्सल करा नाहीतर पुढच्या महिन्यात परत पैसे कटतील. तर तिथे थोडंसं व्यवस्थित तुमचं नुकसान नाही होईल या हिशोबाने करा आणि एकाच महिन्यात तुम्ही माझा कोर्स संपू शकता म्हणजे 59 रुपयामध्ये. आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.